कोकणाच्या कुशीत दडलेली काही ठिकाणं अशी असतात जिथे पोहोचण्यासाठी आपलं प्रत्येक पाऊल शेकडो वर्ष जपलेल्या इतिहासाच्या, श्रद्धेच्या आणि निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जात. अलिबागच्या या हिरव्यागार डोंगरांमध्ये आजही काळाच्या पलीकडे उभे आहे हे कंकेश्वर मंदिर. चला त्याच्यापर्यंत पोहोचणाऱ्या या सुंदर प्रवासाची सुरुवात करूया. कंकेश्वरला जाण्यासाठी एकूण 3 रस्ते आहेत. मापगाववरून पायरी मार्ग, झिराडवरून डोंगरवाट तसेच नारंगी गावातून जंगलवाट. आम्ही मापगाववरून पायरी मार्ग निवडला. दमछाक करणारा पण सोयीस्कर. अलिबागपासून मापगाव हे 13 किलोमीटर आहे. त्या रूटला मिनी डोर किंवा बसेसची जास्त फारशी ये-जा नसते. त्यामुळे तुम्ही अलिबागमधून प्रायव्हेट रिक्षा करणे जास्त सोयीचे ठरेल. काही वेळातच आमची रिक्षा येऊन थांबली कंकेश्वरच्या पायथ्याशी. आता इथून पुढचा प्रवास आपल्या पावलांचा आणि निसर्गरम्य वनराईचा आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला 750 पायऱ्यांचा ट्रेक करावा लागतो. तसेच हे मंदिर 1200 फूट उंचीवर आहे. पायऱ्या चढताना मध्येच लागतात ही छोटी छोटी दुकानं. ही दुकानं इथल्या आदिवासी समाजातील स्थानिक लोक चालवतात. कदाचित इथे तुम्हाला एखादी छोटीशी गोष्ट महाग वाटेल, कारण हे सगळं सामान डोंगराच्या वाटेवर त्यांच्या कष्टाने इथपर्यंत पोहोचवतात. तर ती किंमत त्यांना आदराने द्या. आणि येताना आम्ही एक चूक केली की पाण्याची बॉटल सोबत आणलेली नाही. आणि प्लीज तुम्ही घरून येताना पाण्याची बॉटल घेऊन या, कारण ही 10 वाली पाण्याची बॉटल इथे 20 रुपयाला आहे. कारण पण तेच आहे, कारण ते एवढं सगळं खालना घेऊन येतात सगळं ओझं, त्यामुळे तिची किंमत पण प्राईस पण वाढते. आता आम्ही 750 पैकी 350 पायऱ्या पार केल्या होत्या. पण हा थकवा घालवणारा क्षण तुम्हाला बघायचा आहे का? अलिबागचा असा निसर्गरम्य नजारा या पॉईंटवरून दिसतो. इथे आम्ही बराच वेळ घालवला. ते तुम्हाला समुद्राच्या मध्यभागी 2 किल्ले दिसतच असतील. ते आहेत खांदेरी व उंदेरी किल्ले. काही मिनिटाची विश्रांती घेऊन पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. डोंगर चढताना अनेक प्रकारचे दुर्मिळ पक्षी आणि त्यांचे सुमधुर आवाज अनुभवता येतात. ही जमीन सुमारे 1300 ते 400 एकरमध्ये पसरलेली आहे. चला, प्रवासाचा हा अर्धा टप्पा पार करताना तुम्हाला या देवस्थानाला कंकेश्वर हे नाव कसे पडले हे सांगते. प्राचीन काळात कनकासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने अत्यंत कठोर तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न केले व महादेवांबरोबर युद्ध खेळण्याची इच्छा प्रकट केली. भोळ्या महादेवांनी त्यांची ही विनंती मान्य केली. पण युद्ध सुरू झाल्यानंतर कनकासुराला नमवणे शक्य नव्हते आणि महादेवांवर मात करणे कनकासुराला जमत नव्हते. शेवटी महादेवाने इथे कायमचे वास्तव्य करावे ही इच्छा कनकासुराने व्यक्त केली. त्यावर महादेवाने त्याला इथे पालथे पडून राहण्यास सांगितले. त्याने ते मान्य केल्यावर महादेवाने त्याच्या पाठीवर यज्ञ केला. त्यात कनकासूर राक्षस भस्म झाला. कनकासुराला दिलेल्या शब्दानुसार महादेवाने इथेच वास्तव्य केले, म्हणून या देवस्थानाचे नाव कनकेश्वर असे पडले. अंतिम टप्प्याचा जवळ पोहोचल्यावर इथे एक छोटेसे शिवलिंग आहे. हे आहे पालेश्वर नावाचे छोटेसे मंदिर. याच ठिकाणी कनकासूर राक्षसाने पत केले होते. आतमध्ये शिवलिंग असून या ठिकाणी महादेवांना फुले न वाहता पाने वाहली जातात. 1 तासाच्या या ट्रेक नंतर फायनली आम्ही पोहोचलो प्रवेशद्वाराजवळ. इथे ब्रह्मकुंड आहे. पावसाळ्यात सगळे अलिबागकर या ठिकाणी पोहण्याचा आनंद घेत. पुढे गेलात की दिसतो तो स्थापत्यदृष्ट्या सुंदररित्या बांधलेला 16 कोणांचा तलाव. या तलावाला जोडूनच कंकेश्वर हे मंदिर आहे. कंकेश्वर हे आग्रे घराण्याचे कुलदैवत. ऐतिहासिक माहितीनुसार हे मंदिर 8व्या शतकात राष्ट्रकूट सम्राटांनी बांधले होते. अलिबाग ते चौल हे पूर्ण रेवती क्षेत्र ताब्यात आल्यावर त्यांनी या परिसरात जी 10 मंदिरे बांधली त्यापैकीच हे एक महत्त्वाचे मंदिर होय. मंदिराचा जीर्णोद्धार 13व्या शतकात झाल्याची नोंद आहे. मंदिराचे बांधकाम शिलाहार काळातील असावे. तसेच कळसाचे काम 100 ते 200 वर्ष जुने. मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या आधी शेषाने फण्यावर तोलून धरलेली पृथ्वीचे शिल्प आहे. इथे हातपाय धुवून मग प्रवेश करणे अनिवार्य आहे. मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केल्यानंतर समोर दिसतो तो चांदीचे लेपन केलेली नंदीची मूर्ती. त्याच्या पुढे कंकेश्वराचे गर्भगृह प्रवेशद्वार आहे. त्याचे कोरीव काम लक्ष वेधून घेतं. वेगवेगळी वाद्य वाजवणारे वादक, यक्ष, गंधर्व यांच्या कोरीव मूर्ती आणि वर विराजमान असलेली गणेश मूर्ती. पायऱ्या उतरून इथलं सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे कंकेश्वराचं शिवलिंग जमिनीच्या पातळीखाली आहे. या पिंडीवर चांदीचे कवच, मुखवटा आणि फणा काढलेला नाग, तसेच या पिंडीखाली एक खळगा आहे. हा खळगा नेहमी पाण्याने भरलेला असतो. तसेच पिंडीवर
ही अभिषेक जल सिंहमुखातून बाहेर पडते. पुढे जाऊन मंदिराचे बाहेरील शिल्पकाम पाहायला मिळते. मंदिराच्या कळसावर तांडव नृत्य करणारा शंकर, शिवपार्वती, नटराज, भैरवी, कृष्ण, ब्रह्मसावित्री, विष्णू, गणपती अशा अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत. आणि या शिल्पामध्ये कारागिरांचं कौशल्य इतकं अप्रतिक आहे की दगडात कोरलेला वाळा आजही हलतो. या मंदिराच्या परिसरात लक्ष्मीनारायण मंदिर, कालभैरव मंदिर, विष्णुकुंड, रामेश्वर, भीमकुंड, मनाबाईची मठी, पात्रुबाई, मिरची बुवाची समाधी, रामसिद्धी विनायक मंदिर, लंबोदर नंद समाधी, नेटक्या धर्मशाळा, पालेश्वर, व्याघ्रेश्वर, गायमुख अशी काही स्थाने आहेत. श्रावणी सोमवारी व महाशिवरात्रीला इथे मोठे उत्सव साजरे केले जातात. तसेच या मंदिरात सकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत भाविकांना कंकेश्वराचे दर्शन घेता येते. परतीच्या वाटेवर पुन्हा या छोट्याशा दुकानाजवळून जाताना एक वेगळंच चित्र नजरेस पडलं. आपण ज्या पायऱ्या चढून आलो होतो त्याच पायऱ्यांवर ही छोटी मुलं आपल्या आईवडिलांना मदत करत होती, डोक्यावर सामानाची सुंबळ घेऊन. पण या छोट्याशा डोक्यावरची सुंबळ पाहिली आणि क्षणभर लक्ष तिथंच थांबलं. सुंबळ खाली घसरू नये म्हणून त्यांनी त्याला अगदी टोपीसारखा आधार दिला होता. डोंगराची वाढ, रोजचं काम आणि त्यातून स्वतःची सोय शोधण्याची ही त्यांची साधीशी कल्पकता. वयाने छोटी असली तरी त्या डोंगराच्या वाटेवरची त्यांची जबाबदारी मात्र खूप मोठी होती. आपल्यासाठी ही डोंगरवाट एका दिवसाचा अनुभव आहे, पण त्यांच्यासाठी हीच रोजच्या जगण्याची एक वाट आहे. श्रावणात महादेवाच्या दर्शनासाठी एखादं सुंदर ठिकाण शोधत असाल तर कंकेश्वर एकदा नक्की अनुभवायला हवं. कारण इथं येणं म्हणजे फक्त मंदिरात जाऊन दर्शन घेणं नाही, तर 750 पायऱ्यांची चढाई, पावसाळ्यातल्या कोकणची हिरवाई, डोंगरावरून दिसणारा समुद्राचा नजारा आणि शेवटी कंकेश्वराचं शांत दर्शन असा हा पूर्ण अनुभव आहे. म्हणून या श्रावणी सोमवारला महादेवाच्या दर्शनासोबतच कोकणाचा हा निसर्गही अनुभवायचा असेल तर कंकेश्वरची वाट एकदा नक्की धरून बघा. तर असा हा कंकेश्वरचा निसर्ग, श्रद्धा आणि इतिहासाने भरलेला प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर नक्की करा. आणि जर तुम्हालाही अशाच पावसाळी वाटा, कोकणातील सुंदर मंदिरं आणि त्यांच्या मागच्या कथा माझ्यासोबत अनुभवायच्या असतील तर एक्सप्लोर विथ स्नेहाला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. कारण आता प्रत्येक सोमवारी आपण निघणार आहोत कोकणातल्या आणखी एका शिवमंदिराच्या शोधात. पुढच्या सोमवारी भेटूया एका नवीन मंदिराच्या नव्या कथांसोबत. तोपर्यंत हर हर महादेव.